तुम्हा सर्वांचं प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा, जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होईल। चला तर मग आज आपण बघणार आहोत मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या तमालपत्राचा उपयोग कसा करायचा आणि त्याचे औषधी गुणधर्म काय काय आहेत। चला तर मग याचा पहिला उपाय आपण बघूयात। तर तमालपत्र हे प्राचीन काळापासून वापरण्यात येत आहे। नवनवीन मसाले याच्याने बनवले जातात, पण याचे शरीराला काय काय उपयोग आहे हे आपण आज बघणार आहोत। तर श्वसन क्रिया किंवा श्वसनासंबंधित आजार, फुफ्फुसा संबंधित आजार देखील तमालपत्राने कमी होण्यास मदत होते। वारंवार ज्यांना खोकल्याचा त्रास असतो, अस्थमाचा त्रास असतो, तर तशा पेशंटने देखील याचं सेवन केलं पाहिजे। याच्याने देखील तुम्हाला श्वसनासंबंधित, फुफ्फुसा संबंधित आजार बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते। तर तमालपत्राच्या नियमित सेवनाने तुमचे संसर्गजन्य आजार देखील कमी होतात। तर याचा काढा बनवायचा आहे। तुम्हाला एक पान घ्यायचं आहे तमालपत्राचं आणि 1 ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये याला शिजवायचं आहे। व्यवस्थित अर्धा ग्लास शिजल्यानंतर तुम्ही या काढ्याचं तुम्ही सेवन करू शकता। तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो। तर पुढचा उपाय बघूयात आपण। सर्दी तापामध्ये देखील तमालपत्राचा वापर केला जातो। बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे शरीरामध्ये जर वारंवार ताप येत असेल, व्हायरल इन्फेक्शन झाले असेल, तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याचा पुरेपूर उपयोग करा। पहिल्या उपायाप्रमाणे याचा काढाच बनवायचा आहे। तुम्हाला काढा बनवूनच याचं सेवन करायचं आहे। तिसरा उपाय बघूयात आपण। रोगप्रतिकारक शक्ती देखील तुमच्या शरीरामधली वाढवण्यास मदत करते। हे चांगलं इम्युनिटी बूस्टर आहे, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा आजारांपासून सुरक्षित ठेवते। तर हे अशक्तपणासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। ज्या लोकांना वारंवार जर अशक्तपणा येत असेल शरीरामध्ये, तर तुम्ही याचा नियमितपणाने काढा बनवून देखील पिऊ शकता। याच्याने देखील तुमच्या बॉडीमधला अशक्तपणा, विकनेस जो आहे तो कमी होण्यास मदत होते। सोबतच शरीरामधील ताणतणाव जो वारंवार होत असतो, स्ट्रेस जो येत असतो, त्या देखील समस्या याच्याने कमी होण्यास मदत होते। तर याच्यामध्ये विटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड यांसारखे घटक असतात। विटॅमिन सी तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन पासून तुमचा बचाव करते। तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो। आणि फॉलिक ऍसिड आहे याच्यामध्ये, जेणेकरून तुमचे हिमोग्लोबिन देखील चांगलं राहण्यास मदत होते। ज्या लोकांना रक्त शरीरातले कमी असण्याच्या समस्या असतात, त्यांनी देखील याचा उपयोग करा। तुमचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील तमालपत्र हे मदत करते। तर पुढचा उपाय बघूयात आपण। तमालपत्रामध्ये अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणामध्ये असते, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधले अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत करते। आणि शेवटचा उपाय बघूयात आपण। तमालपत्र हे तुमच्या शरीरामधले रक्त देखील शुद्ध होण्यास मदत करते, जेणेकरून तुम्हाला त्वचारोगही होत नाहीत। तुमचं ब्लड सर्क्युलेशन देखील चांगलं ठेवण्यास मदत होते। तर अशा पद्धतीने याचे अनेक फायदे आपण बघितलेले आहेत। तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे, जी की तुमचे जुने आजार बरे करू शकते। निसर्गावरती, झाडपाल्यांवरती विश्वास ठेवा। घरच्या घरी तुम्ही बरेचसे आजार कमी करू शकता। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत। स्वस्थ रहा, आनंदित रहा।